सर्वांना नमस्कार. स्वागत आहे श्रावणगंधा या आपल्या यूट्यूब चॅनलवर. कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना भाग 19. काकू, तुम्ही एवढ्या सकाळी? शेजारच्या काकूंना बघत माया म्हणाली. अगं, थोडं दूध असेल तर देतेस का? घरातलं नासलं आत्ताच. तुला काल आलेलं बघितलं म्हणून विचारायला आले. हो देते ना, थांबा हं. माया वाटी घेऊन आत गेली. तिने पातेल्यातलं दूध वाटीत घेतलं आणि हळूच बाहेर आली. थँक्यू ग माया. नशीब तूच होतीस. ती महामाया असती तर मी बाहेरूनच गेले असते, काकू म्हणाल्या. किती दिवस आहेस इथे? अजून तरी ठरवलं नाही, माया म्हणाली. मग ये दुपारी जेवायला. आता मी जाते, नंतर पाठवते रितेशला बोलवायला. काकू जाताच मायाने दरवाजा बंद केला. कोण होतं ग? बाथरूममधून काकूने विचारलं. शेजारच्या काकून दुपारी जेवायला बोलवायला आल्या होत्या, मायाने सांगितलं. तुला एकटीलाच बोलवलं वाटतं, काकू आतून ओरडली. मायाने त्यावर डोक्याला हात मारून घेतला. काकू आतून अजून काही बोलणार तोच परत बेल वाजली. त्या बहुतेक तुला बोलवायला आल्या परत. काकूची बडबड बंद व्हावी म्हणून माया म्हणाली. काकूला तसंच सोडून ती दरवाजा उघडायला गेली. काकू, मी नाही सांगितलं, दरवाजा उघडत माया बोलली. आणि तिचं तोंड तसंच उघडं राहिलं. दरवाजात अर्जुन आरवला घेऊन उभा होता. काकी, आरवने तिला मिठी मारली. तुम्ही इथे? मायाने कसं बसं विचारलं. ते आरव, अर्जुन म्हणाला. काकी, काकाने मला सकाळी लवकर उठवलं. आरव बोलू लागताच अर्जुनने त्याला गप्प केलं. काल आरवने खूप हट्ट केला. अर्जुनने स्पष्टीकरण दिलं. मी काहीच विचारलं नाही, माया शांतपणे म्हणाली. माया, त्यांना सांग जरा भजी वगैरे पण तळा. काकू आतून ओरडली. अर्जुनने आश्चर्याने तिच्याकडे बघितलं. तुम्ही आत या ना, माया दरवाजातून बाजूला होत म्हणाली. अर्जुन आणि आरव आत आले. बसा, मी पाणी आणते. अर्जुन आणि आरव प्रियांच्या इथे बसले. हाय जिजू, प्रियांश म्हणाला. तूच तो मामा ना? आरवने विचारले. मामा? प्रियांशला हसू आलं. हो, काकी म्हणाली की तू माझा मामा आहेस. काकी, किती विचित्र वाटतंय ग ताई हे ऐकायला, प्रियांश हसत म्हणाला. नवीन नाती, नवीन स्वप्न. आतून काकू येत म्हणाली. काकू, नमस्कार करतो. माया पाया पडत अर्जुन म्हणाला. अरे, नमस्कार कुठे करताय? अहो, बघितलं का कोण आला आहे ते? काकूने काकाला हाक मारली. काका आहेत का? अर्जुनने विचारलं. हो, आवरत होतो. काका कपडे करून बाहेर आला. आज सकाळीच मायाला घेऊन जायला आलो. आरोप फारच मागे लागला होता. काल रात्री खूपच रडला. अर्जुन आरोच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला. लगेच काकाने मायाकडे बघत विचारले. मायाने मान खाली घातली. बाबा, मुलं सगळ्यांना तिची आठवण येते आहे. अर्जुन मायाकडे न बघता बोलत होता. तुम्हाला आठवण येते ते सांगा, मुलांचं कुठे नाव घेता? काकू पटकन म्हणाली. ते ऐकून अर्जुन शरमला. रजनी, आता इथेच बोलत बसशील की जावायसाठी काहीतरी करशील? लग्नानंतर पहिल्यांदा आले आहेत त्या इथे. काकाने काकूला आत पाठवले. काका, प्लीज जावई नका म्हणू, फक्त अर्जुन म्हणा, आवडेल. तुम्ही नेहमी सांगता, पण वाढ वडिलांनी केलेले संस्कार. मुलीच्या नवऱ्याला अरेतुरे करणाऱ्याला जीभ धजावत नाही. प्रयत्न तर करा, अर्जुन म्हणाला. बर, यापुढे ठरवून अरेतुरे करणार, काका म्हणाला. तेच आवडेल. बरं, आता निघू का आम्ही? अर्जुन मायाकडे बघत म्हणाला. लगेच कुठे निघालात? काहीतरी खाऊन जा, काका आतल्या बाजूला बघत म्हणाला. काका, मी करते पटकन काहीतरी, माया घाई करत म्हणाली. तू काय करतेस? तू आवरायला घे. मी आज जावयांना माझ्या हातचे पोळे खिलवतो. बाबा, तुम्ही? प्रियांश असं म्हणताच अर्जुनच्या पोटात गोळा आला. एवढे वाईट करतात का? अर्जुनच्या तोंडून निघून गेले. वाईट? बाबांसारखे पोळे कोणाला करता येत नाही. त्यांना वेळ नसतो म्हणून ते काही करत नाहीत, प्रियांश म्हणाला. हरभऱ्याच्या झाडावर चढवू नका. माया, तू बॅग भरायला घे. आरव बेटा, तू प्रियांशसोबत गप्पा मार अर्जुन बरोबर. तू जा, तू मायाला मदत करायला आणि घर बघायला. बघा जरा, छोटंच आहे पण आमचं आहे, काका म्हणाला. ओ, मी काय करू? काकूने आतून आवाज देताच काकाने खांदे उडवले. तुमचं चालू देत, मी आलोच. काका स्वयंपाकघरात गेला. प्रियांशने आरवला मायाने आणलेले रंग दिले. तो चित्र काढत गप्पा मारत बसला.
माया नाईलाजाने आतल्या खोलीत आपलं सामान आणायला गेली. खोली कसली मायाचे? आईबाबा असतात ना. काकूने हट्टाने स्वतःसाठी घरात पार्टिशन घालून घेतलं होतं. तिचे आईबाबा गेल्यानंतर मोठी खोली स्वतःला घेतली आणि या खोलीत नको असलेलं सामान ठेवलं. माया तीच खोली वापरायची. अशा खोलीत अर्जुनला घेऊन जायचं म्हणजे तिला थोडं टेन्शन आलं. काकासमोर काही बोलता आलं नसतं. ती जाताना तिच्या पाठोपाठ अर्जुन त्या खोलीत आला. काकांना संशय आला होता. मायासाठी वळून बघताच अर्जुनने बघितलं. मी आत आलो नसतो तर मी काही विचारलं का? माया शांतपणे म्हणाली. उत्तरादाखल अर्जुनने फक्त खांदे उडवले. थँक्यू, माया 2 मिनिटांनी बोलली. खोलीचे निरीक्षण करत असलेल्या अर्जुनच्या ती असं का म्हणते आहे हे समजलं नाही. थँक्यू म्हणण्यासारखं मी काय केलं आहे? करून सावरून नाम निराळं राहायचं तुम्हाला छान जमतं, माया म्हणाली. म्हणजे? अर्जुनच्या कपाळावर आठ्या पडल्या. तुम्ही प्रियांच्या उपचारासाठी खर्च उचललात त्यासाठी थँक्यू म्हटलं. त्याचे पैसे मी कामाला लागल्यावर लगेच फेडेन, माया बॅग बघत म्हणाली. मी काही खास केलं नाही. आमच्या कंपनीकडून दरवर्षी काही पैसे बाजूला ठेवले जातात. धर्मादाय मदतीसाठी तिथूनच मिळवून देणार आहे मी ही मदत. धर्मादाय हा शब्द मायाला टोचला. काकाने आजपर्यंत कोणाचीच मदत घेतली नव्हती आणि आज अर्जुन तेच मदत करत होता. काही गरज नाहीये अशा मदतीची. आम्ही बघून काय करायचं ते. इतके दिवस ऑपरेशन शिवाय राहिला. अजून 1 वर्ष. डोळ्यातलं पाणी लपवत माया म्हणाली. अजून 1 वर्ष? का? 1 वर्षाने काय होणार? अर्जुनला उत्सुकता वाढली. माझं शिक्षण पूर्ण झालं की मी नोकरी शोधन आणि लगेचच त्याचं ऑपरेशन करून घेईल. काही गरज नाही तुमच्या पैशाची, माया चिडून बोलली. ओ, असं आहे का? ते ऑपरेशन तुमच्यासाठी इतकं महत्त्वाचं आहे? अर्जुनने विचार करतच विचारले. खूप. कालच प्रियांश सांगत होता तो किती कंटाळतो एका जागी बसून. मी पण काकांकडून ऑपरेशनबद्दल ऐकून किती खुश झाले होते. पण आता धर्मादाय शब्द ऐकताच काकाचं तयार होणार नाही. मायाने डोळे लगेच लाल झाले होते. ते बघून अर्जुनला आपल्या शब्दांचा पश्चाताप झाला. बरं, आपण एक करू शकतो. काय? तन्वीने तिरसटपणे विचारले. तो खर्च मी माझ्या अकाउंटमधून करतो. काही गरज नाही. आमचं आम्ही बघू. प्रियांशला अर्जुनने मायाला पेचात पकडले होते. तुम्ही खूप दुष्ट आहात, खूप वाईट आहात, माया चिडून बोलली. माया, अगं असं काय हे? काय चालू आहे तुमचं? खोलीत येत काकाने विचारले. काका तू ऐकलंस? माया घाबरली होती. हो, आणि ऐकून मला खरंच खूप वाईट वाटलं, काका म्हणाला. मायाने रागाने अर्जुनकडे बघितलं. प्रियांश चालू शकणार म्हणून कालपासून काका किती खुश होता आणि आज अर्जुनने त्याला दुःखी केलं. मला माहीत आहे नवरा बायकोची बोलणी ऐकायची नसतात, पण माझ्यावर विश्वास ठेवा. मी फक्त तुम्हाला नाश्त्यासाठी बोलवायला आले होते. काका प्लीज गैरसमज नका करून घेऊ. मी फक्त हिची मस्करी करत होतो. अर्जुन काकीची समजूत काढायला पुढे आला. कसलाच गैरसमज नाही, पण माझी मायाकडून एक अपेक्षा होती. काका असं म्हणताच मायाचा चेहरा रडवलेला झाला. मी काहीच नाही केलं काका. हेच काय बोलत होते, माया म्हणाली. पण म्हणून तू त्यांना दुष्ट आणि वाईट बोलणार? आता अर्जुन काय म्हणेल? काकाने हिला हेच शिकवलं का? हो की नाही? काका हसत बोलताच मायाचा जीव भांड्यात पडला. तू एवढंच ऐकलंस का? तिने खात्री करून घेतली. का? अजून काही बोललीस का? काकाने विचारलं. नाही रे बाबा. कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा. आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.